अजित पवारांना आवडतं मुख्यमंत्रीपद. जय महाराष्ट्राच्या द एन्काउंटर कार्यक्रमातून दिली कबुली. ठाकरे बंधूंची तोफ आज शिवाजी पार्कवर धडाडणार. 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंची शिवाजी पार्कवर सभा. विरोधकांवर काय बोलणार याकडे लक्ष. भाजप बलात्कारी जनता पार्टी आहे. हर्षवर्धन सपकाळांचं भाजपवर जोरदार टीकास्त्र. लाडक्या बहिणींना निवडणुकीत हप्ता देऊ नका. काँग्रेसचे राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संदेश कोंडविलकर यांचं पत्र. लाडक्या बहिणींच्या सन्मानालाच काँग्रेस लाच म्हणतंय. सावत्र भावांना बहिणी 15 तारखेला उत्तर देणार. भाजपच्या आमदार चित्रा वाघांचं प्रत्युत्तर. धारावीतील पात्र लोकांना हक्काचं घर मिळणार. धारावी कोणाला खासगी व्यक्तीला दिलेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. भाजपच्या फाजील आत्मविश्वासाचा नमुना समोर. लोकसंतापानंतर तुषार आपटे पायउतार. नाशिक भाजपसमोर बंडखोरांचं आव्हान. भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं शशिकांत जाधवांची बंडखोरी. ठाकरे बंधूंच्या सभेमुळे महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली. अंबादास दानवेंसह खैरेंची महायुतीवर टीका. काही नेते पर्यटनासाठी नाशिकमध्ये आले होते. दादा भुसेंचे ठाकरे बंधूंवर टीका. राष्ट्रवादीला जागा सुटली हीच मोठी खंत. माजी मंत्र्यांचा मुलगा असल्यानं उमेदवारी. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार जितेंद्र मराठेंचा आरोप. वरळीमध्ये आदित्य ठाकरे काठावर पास. बीडीडी चाळीचा प्रश्न फडणवीसांनी सोडवला. मंत्री नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका. निवडून आले की अनेकांना कंठ फुटतात. मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना टोला. अजित पवारांनी दिशाभूल करू नये. अमरावतीतील गुंडगिरी थांबवायची असेल तर सत्तेतून बाहेर पडा. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूरांचा पलटवार. एमआयएम भाजपसाठीच काम करतंय त्याचं प्रतीक आणि प्रात्यक्षिक अकोटमध्ये दिसलं. काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडेंचा हल्लाबोल. मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील 11 आरोपींना न्यायालयीन कोठडी. आरोपींमध्ये मुख्य सूत्रधारांचाही समावेश. धुळ्यामध्ये देशी दारूसह तब्बल 30 लाखांचा मुद्देमाल जप्त. तिघांना अटक. धुळे पोलिसांची कारवाई. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीपासून. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजूंची माहिती.